हॅलो, हाय, नमस्कार. आपल्या सर्व गोड मैत्रिणींचे अगदी मनापासून स्वागत करते. आपल्या छोट्याशा ब्लॉगमध्ये आणि यूट्यूब चॅनलमध्ये, जिचं नाव आहे संगीता पाटील. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर आज बोलूया हरतालिका व्रत पूजा कशी करावी. यंदा हरतालिका व्रत 26 ऑगस्ट मंगळवारी साजरे केले जाईल. गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी म्हणजे भाद्रपद शुद्ध तृतीयेला हरतालिके असे म्हणतात. या दिवशी मुली व सुवासिनींनी सुवासिक तेल लावून स्नान करावे. कुमारिका इच्छिक वर मिळण्यासाठी तर सुवासिनी महिला अखंड सौभाग्य लाभावं, पतीला दीर्घायुष्य प्राप्त व्हावं यासाठी हे व्रत करतात. हरतालिकेच्या दिवशी या व्रताची पूजा सकाळपासून ते सायंकाळपर्यंत तुम्ही दिवसभरात केव्हाही करू शकतात. तुम्हाला जर काही कारणाने हे व्रत सकाळी करणं शक्य झाले नाही तर तुम्ही संध्याकाळी 4 वाजेनंतर प्रदोष काळात हे व्रत करू शकतात. कारण महादेवांची पूजा ही प्रदोष काळात केली जाते. स्नान केल्यानंतर स्वच्छ केलेल्या जागेवर एका जागी चौरंग किंवा पाट ठेवावे. चौरंगाभोवती रांगोळी काढून व केळीच्या खांबांनी चारही बाजूंनी सुशोभित केलेल्या चौरंगावर वाळू आणून वाळूने पार्वतीची प्रतिमा आणि सखी बनवावे. त्यानंतर वाळूची शिवलिंग बनवावे. शिवलिंगासमोर वाळूने नंदी बनवावा. यानंतर सर्वात अगोदर उजव्या बाजूस गणपती बाप्पाची पूजा करण्यासाठी जोड विड्यांच्या पानावर थोडेसे तांदूळ ठेवून त्यावर एक सुपारी ठेवावी. गणपतीचे प्रतीक मानून या सुपारीची पूजा करावी. पूजेच्या समोर नागलीच्या पानांचे जोडे 5 विडे मांडून त्यावर सुपारी, खारीक, बदाम, 1 रुपयाचे नाणे, हळकुंड, एक फळे ठेवावी. या पद्धतीने पूजेची संपूर्ण मांडणी करून घेतल्यानंतर आपल्याला पूजा करायला घ्यायचे आहे. पूजेचे सर्व साहित्य एकाच ठिकाणी गोळा करून घ्यावे. सर्वप्रथम स्वतःला हळद कुंकू लावून देवासमोर विडे ठेवावे. अक्षदा, हळद कुंकू वाहून मनोभावे नमस्कार करावा. घरातील वडीलधाऱ्या मंडळींना नमस्कार करून नंतर पूजा प्रारंभ करावी. पूजा करण्यापूर्वी दिव्यांची हळदी कुंकू अक्षदा फूल वाहून पूजाही करावी. सर्वप्रथम गणपतींची, बाप्पांची आणि नंतर महादेव व सखी पार्वतीची षोडशोपचाराने पूजा करावी. पूजेसाठी घेतलेले साहित्य विधीपूर्वक देवाला अर्पित करावे. पूजेसाठी लागणारे साहित्य असे आहे: चौरंग, रांगोळी, तांदूळ, पाण्याचा कलश, ताम्हण, पळी, पंचपात्र, आसन, निरंजन, शंख, घंटा, समई, कापूरारती, हळद कुंकू, अष्टगंध, गुलाल, बुक्का, चंदन, अक्षदा, अगरबत्ती, कापूर, तुपाच्या व तेलाच्या वाती, विड्याची पाने, सुपाऱ्या, बदाम, खारका, नारळ, फळे, खडीसाखर, गुळ खोबरे, पंचामृत, कापसाचे वस्त्र, कोरे वस्त्र, कांकणे, आरसा इत्यादी. सौभाग्य द्रव्ये व्यतिरिक्त फुले, दुर्वा, तुळशीपत्र व झाडांची पाने. पूजा केल्यावर धूप दीप नैवेद्य दाखवून पत्री व्हावी. नंतर मनोभावाने प्रार्थना करावी. कुमारिकेने इच्छित वर मिळवण्यासाठी तर सुहासिनीने अखंड सौभाग्य लाभू दे अशी प्रार्थना करावी. दिवसभर कडक उपोषण करावे. शक्य नसल्यास फलाहार करावा. या दिवशी आगीवर बनवलेला कोणताही पदार्थ खात नाहीत. नंतर रात्रभर झिम्मा, फुगडी, टिपऱ्या, गोप इत्यादी खेळ खेळत जागरण करून हरतालिकेची कथा ऐकून आरती. दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करून शिवलिंग विसर्जन करावी.
हरतालिका व्रतामध्ये दुसऱ्या दिवशी प्राप्तकाळी उत्तरपूर्वीची सुरुवात करावी. आचमन करून पंचोपचाराने पूजा करावी. दहीभाताचा नैवेद्य दाखवून मग आरती करावी आणि अक्षदा कराव्यात. यानंतर देवताचे विसर्जन करावे. हरतालिकेचे पारणे उत्तर पूजेच्या दिवशी करतात. तर मैत्रिणींनो, तुम्हाला आवडली का माझी हरतालिका मांडायची पद्धत? तुम्हाला आवडली असेल तर नक्की नक्की तुम्ही पण तसेच करा. आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, कॉमेंट्स आणि शेअर करा. आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला तर मैत्रिणींनो, बाय बाय. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.